नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2025साठी आज दिनांक 3 डिसेंबर सकाळपर्यंत किती अर्ज आले आहेत याची आकडेवारी आपण पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये सगळ्यात महत्त्वाची खासियत म्हणजे सगळ्यात जास्त अर्ज कोणत्या जिल्ह्यामध्ये आलेत आणि सगळ्यात कमी अर्ज कोणत्या जिल्ह्यामध्ये आलेत अशी घटकामध्ये जी आकडेवारी आहे ही आपण सॉर्ट केलेली आहे. आणि ही सॉर्टनुसार आपण आकडेवारी जी आहे डिटेलमध्ये चेक करणार आहोत की तुम्हाला जर आत्ता उमेदवारांनी अर्ज केले नसतील त्यांना अर्ज करायचे असतील, त्याचबरोबर ज्यांना घटक चेंज करायचे असतील त्यांच्यासाठी ही आकडेवारी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त अर्ज आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये कमी आहेत घटकामध्ये, आणि त्यानुसार अर्ज करणारे जे बाकी असतील उमेदवार त्यांच्यासाठी ही फायदेमंद ठरू शकते, महत्त्वाची अपडेट ठरू शकते. कारण त्यानुसार आत्ता अजून पाहू शकता 4 दिवस बाकी आहेत आणि या 4 दिवसामध्ये ते उमेदवार अर्ज करू शकतात. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. सुरुवात करण्या अगोदर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच लगेचच सबस्क्राईब करून घ्या. डिटेलमध्ये पाहूयात आपण. सर्वाधिक अर्ज जे आहेत आपण 30,000 प्लस तर कुठे बघितले तर CP मुंबई, CP नवी मुंबई कॉन्स्टेबल शिपाई पदासाठी 32,857 अर्ज आहेत सकाळच्या अपडेटनुसार. त्याच्यानंतरनं SRPF गट 15 बिरशी कॅम्प गोंदियासाठी 32,963. आता ही कालची अपडेट आहे, पुन्हा यामध्ये अर्जसंख्या वाढ झाली असेल. CP मुंबई रेल्वे पोलीससाठी 47,000पेक्षा जास्त अर्ज हे आलेले आहेत. मुंबई कारागृह 1,10,000पेक्षा जास्त अर्ज हे सध्या आहेत. त्याच्यानंतर नागपूर कारागृह 66,000पेक्षा जास्त अर्ज नागपूर कारागृहासाठीचे आलेले आहेत. हे झाले सर्वाधिक अर्ज. सगळ्यात कमी अर्ज संधी कुठे आहे अर्ज करण्यासाठीची आणि त्यामध्ये चान्सेस जे आहे तुमचे बनवू शकतात ती बनवण्यासाठी, तर पाहू शकता कमी अर्ज 3,000 ते 5,000च्या दरम्यान. गोंदिया शिपाई पोलीस भरतीसाठी 3,000 प्लस अर्ज आहेत. भंडारा शिपाई 3,000च्या आत अर्ज आलेले आहेत. पालघर शिपाईसाठी 3,000च्या जवळपास अर्ज आहेत. सिंधुदुर्ग पोलीस शिपाई 5,000च्या आसपास आणि रत्नागिरी शिपाई 4,000च्या आसपास आहेत. तर हे जे जिल्हे आहेत, हे जे घटक आहेत, या घटकामध्ये तुम्हाला अर्ज करण्यासाठी जी संधी आहे सगळ्यात कमी अर्ज आलेत. अर्थात एक गोष्ट इथे सुद्धा लक्षात ठेवणं आवश्यक आहे की या ठिकाणी सुद्धा जी जागांची संख्या आहे घटकनिहाय म्हणजे तुमच्या प्रवर्गनिहाय जागा आहेत का नाही हे सुद्धा तुम्हाला चेक करणं आवश्यक आहे. तर यानंतर पुढे पाहू शकता CP मुंबई 20,600. तर यामध्ये 20,600 नाही, यामध्ये जी जास्त आहे संख्या इथे आकडेवारी थोडीशी चुकली, 2 लाखपेक्षा जास्त गेलेली आहेत. पुणे कारागृह 87,000 प्लस आहे, तर ही बरोबर आहे आकडेवारी. इथे थोडंसं चूक झाले आकडेवारीचं एंटर करताना. पुढे आपण त्याबाबतची माहिती देणार आहोत. पुढे विस्तृत पद्धतीने सगळी माहिती आहे. त्यानंतर पाहू शकता SRPF गट 20 वरणगावसाठी मध्यम पद्धतीने 65,000 इतके अर्ज आलेले आहेत. नाशिक कारागृह 45,000पेक्षा जास्त अर्ज आणि CP नागपूर सिटीसाठी सुद्धा 28,000पेक्षा जास्त अर्ज ही आकडेवारी पुन्हा वाढत आहे. आता यामध्ये त्याच्यानंतर आपण पाहूयात युनिटनिहाय किती अर्ज आहेत. तर CP मुंबईसाठीचा टोकन नंबर आपल्याला आजचा भेटला होता 2,07,670 सकाळचा आहे. तर यामध्ये अर्जसंख्या 2-2.5 लाख प्लस जाणार आहे, 100% 2.5 लाख प्लस जाईल. आता सध्या 2,30,000पर्यंत हे गेलेले असणार आहे, त्यामुळे ही आकडेवारी वाढेल. मुंबई कारागृह 1.1 लाख प्लस हा टोकन नंबर जो आहे 77,400 म्हणजे 1,10,000पर्यंत अर्ज जातील. त्यानंतर पुणे कारागृहासाठी 87,000पेक्षा जास्त अर्जसंख्या जाईल. नागपूर कारागृह आपण जर चेक केलं तर 66,000पेक्षा जास्त अर्ज. SRPF गट 20 वरणगावसाठी 65,000पेक्षा जास्त अर्ज. तो अर्ज भरलेला आहे, त्याचा टोकन क्रमांक 54,937 इतका होता. नाशिक कारागृह 45,000पेक्षा जास्त अर्जसंख्या जाण्याची शक्यता आहे. CP मुंबई रेल्वेसाठी 47,000पेक्षा जास्त अर्जसंख्या जाणार आहे. त्यानंतर SRPF गट 7 दौंडसाठी यामध्ये अर्जसंख्या जी आहे 45,000 ते 46,000पर्यंत राहील असा अंदाज आहे. यामध्ये पुन्हा अर्जसंख्या वाढते, सध्याची स्थिती सांगितलेली आहे. SRPF
गट 15 मिरची कॅम्प गोंदिया आपण आत्ताच घेतलं 34 ते 35,000 पर्यंत या ठिकाणी अर्ज येतील. आता सध्या 32,963 ही आकडेवारी होती, यामध्ये पुन्हा वाढ होईल. CP नागपूर सिटी कॉन्स्टेबलसाठी 28,000पेक्षा जास्त अर्ज संख्या ही गेलेली आहे. आता यानंतर पाहूयात कमी स्पर्धा, जिथे निवड होण्याची शक्यता जास्त आहे, जिथं स्पर्धा जी आहे कमी आहे. या ठिकाणी गोंदिया शिपाई 3,000 प्लस अर्ज आलेत, म्हणजे सर्वात कमी या ठिकाणी आहेत. भंडारा शिपाई 3,000पेक्षा कमी आहेत, यामध्ये खूप कमी आहे अर्ज आलेले आहेत. 3,000पेक्षा जास्त पालघर शिपाईसाठी पाहिलं तर 3,000च्या दरम्यान, यामध्ये कमी कॉम्पिटिशन स्पर्धा असणारे हे घटक आहेत. या ठिकाणी तुम्ही आत्तासुद्धा अर्ज करू शकता. अर्थात तिथे जागा तुमच्या प्रवर्गासाठी आहे किंवा नाही हे चेक करणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर सिंधुदुर्ग पोलीस 5,000पर्यंत अर्ज आलेत. रत्नागिरी शिपाई 4,000, लोहमार्ग नागपूर लोहमार्ग शिपाई 4,000, ठाणे ग्रामीण शिपाईसाठी 4,000 प्लस, सोलापूर ग्रामीण आहे या ठिकाणी सुद्धा 4,000 प्लस अर्ज आलेले आहेत. सिंधुदुर्ग चालकसाठी 3,460 प्लस अर्ज गेलेत. मुंबई लोहमार्ग यामध्ये थोडंसं चुकलेलं आहे, या ठिकाणी जास्त अर्ज असेल, येथे थोडीशी जी यामध्ये टायपिंग मिस्टेक झालेली आहे. मुंबई लोहमार्गासाठी जास्त अर्ज आहेत, ठीक आहे. त्यानंतर CP ठाणे सिटीसाठी 21,000 प्लस अर्ज गेलेले आहेत. ते थोडीशी आकडेवारीमध्ये चूक झालेली आहे, मी पुढच्या व्हिडिओमध्ये इथे करेक्शन करेन. छत्रपती संभाजीनगर ग्रामीणसाठी 2,900 प्लस अर्ज गेलेले आहेत आणि कमी स्पर्धा आहे या ठिकाणी सुद्धा. तर या पद्धतीने आपण जर चेक केलं पुढे मध्यम अर्ज संख्या असलेली जी ठिकाणं आहेत, CP नवी मुंबई या ठिकाणी 32,857 अर्ज आहेत. SP नागपूर ग्रामीण 15,800 प्लस, SP धाराशिव चालक म्हणजे ड्रायव्हर पदासाठी या ठिकाणी 10,400 प्लस अर्ज गेलेले आहेत. SP अमरावती ग्रामीणसाठी 17,200 इतके अर्ज आहेत. पिंपरी चिंचवडसाठी 20,000पेक्षा जास्त अर्ज संख्या या ठिकाणी आलेली आहे. SRPF गट 2 दौंडसाठी 25,000पेक्षा जास्त, ठाणे ग्रामीणसाठी 6,000पेक्षा जास्त अर्ज संख्या ही आलेली आहे. SP नाशिक ग्रामीणसाठी आपण जर चेक केलं तर 15,000पेक्षा जास्त. SP वाशिम चालकसाठी पुन्हा 4,800पेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत. SP परभणी चालकसाठी 4,422 इतके अर्ज आहेत. त्यानंतर SP जळगावसाठी 9 ते 10,000च्या दरम्यान अर्जसंख्या सध्याची स्थिती ही आहे. SP नांदेडसाठी 12,000 ते 13,000 दरम्यान ही सध्याची स्थिती आहे. तर अशा पद्धतीने आपण सगळी याची आजची स्थिती आहे, आजची सकाळपर्यंतची स्थिती याची केली आहे. 3 डिसेंबर सकाळचे अपडेट असून या पद्धतीने अर्जसंख्या आलेली आहे. ज्या ठिकाणी कमी अर्ज आहेत त्या ठिकाणी जर तुमच्यासाठी तुमच्या प्रवर्गासाठी जागा शिल्लक असतील तर त्या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. अशाच संध्याकाळी सुद्धा आपण महत्त्वाच्या अपडेट ज्या आहे पोलीस भरतीसाठीच्या 2025साठीच्या घेणार आहोत. सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.